नमस्कार. भगीरथ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज कंबाईन पूर्व परीक्षा 2022 साठीची त्याचा पेपर झालेला आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 800 पदं होते आणि त्यात STI, PSI, ASO आणि आपले दुय्यम निबंधक अशी ती पदं होती. त्यातल्या सर्वात जास्त पदे PSIची होती. अपेक्षा करतो की तुमच्या सर्वांचा हा पेपर चांगला गेला असेल. या पेपरचा एकूण आपण थोडंसं ॲनालिसिस बघूया. टप्प्याटप्प्याने आपल्या सर्व फॅकल्टी तुमच्यासमोर ॲनालिसिस मांडतील. त्यातला आपण भूगोल या विषयाचं पहिले ॲनालिसिस बघूया. ॲनालिसिस म्हणण्यापेक्षा मी म्हणेल प्रश्न आणि संभाव्य उत्तर. जरी आपण कुठलं तरी रिसोर्स दाखवून मी तुम्हाला ॲन्सर काय करतोय, जस्टिफाय करतोय की हेच ॲन्सर पाहिजे, पण आयोगाचा आपला थोडा अनुभव आहे की आयोग काय करताय, आयोगाचे ॲन्सर आणि आपले ॲन्सर काही मॅच होत नाही. बिकॉज आपण वाचतो, आपल्या रिसोर्सेसमध्ये ॲन्सर अवेलेबल आहे, तरी आयोगाचे काही ॲन्सर आणि आपले ॲन्सर मॅच होत नाही. म्हणून आपण काय म्हणतो याला संभाव्य ॲन्सर की म्हणूया. ती ॲन्सर की आपण आता या आपल्या आजच्या झालेल्या 8 ऑक्टोबर रोजीच्या कंबाईन प्रीची ती ॲन्सर की बघू. त्यामध्ये भूगोल या विषयाचे 15 प्रश्न आपण डिस्कस करूया. ज्या सिरीज अनुसार आपण हे पेपर डिस्कस करतोय ती सिरीज आहे बी, आणि मला पण अपेक्षा आहे की तुमच्या सर्वांकडे बी ही सिरीज ही सगळ्यात पहिले टेलिग्रामवर आली आपल्या आणि ती स्प्रेड झाली. म्हणून बी सिरीजमधले प्रश्न क्रमांक 41, जरी मी इथे एक दाखवलेला आहे, पण तुमच्या बी सिरीज जी माझ्या हातात त्याची पेपर आहे, त्या पेपरमध्ये 41व्या प्रश्नापासून तर 55 किती हा ग्रुप बी, आणि मी सिरीज पण काय म्हणतोय ही बी सिरीज आहे, याच्यामध्ये 41 ते 55 हे आपल्या भूगोल या विषयाचे काय प्रश्न आहे. मग या प्रश्नांचा आपण आढावा घेऊया आणि याच्या उत्तरं चेक करूया कुठलं. बघा पहिला प्रश्न काय आहे, तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील शेती सत्रासंबंधी काही समस्या खाली दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे. आता या पेपरचं जे काही थोडंसं ॲनालिसिस मुलांकडनं आलेलं आहे, मुलांच्या रिॲक्शन आले आहे, त्यांचं म्हणणं आहे की सर सोपा पेपर होता, कव्हर झाला, पण हा पेपर वर्गात सोपा वाटतो, वन लाईनर वगैरे असं दिसला असला तर ते ट्रिकी ॲन्सर्स असतात, त्याचे ॲन्सर्स आपल्याला बघावं लागतील. सो आपण पण आयोगाची ॲन्सर की आणि आपल्या ॲन्सर की मॅच करून मग तुम्ही तुमचा अंदाज घ्यायचा आहे. चला मग पहिला प्रश्न होता महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधी काही समस्या खाली दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक. आता हवामानाची प्रतिकूल परिस्थिती मी म्हणाला ही नैसर्गिक समस्या आहे, याचा संबंध काही नाही, ही कुठली आहे, नैसर्गिक आहे. आर्थिक भांडवलाचा अभाव, 1 मिनिट, आणि मर्यादित कृषी संशोधन, याला मी नावं देतो. ऍक्च्युली हा इको जिओग्राफी मधला प्रश्न आहे, पण याला आपण म्हणतो ह्या संस्थात्मक, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनलाइज किंवा इन्स्टिट्यूशनल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. जेव्हा आपण ॲग्री हा आणि ॲग्री इको असा हा टॉपिक आपण कंबाईनला जेव्हा अभ्यास करतो, कंबाईनला म्हणण्यापेक्षा राज्यसेवेला, त्याच्यात आपण याला काय म्हणतो, संस्थात्मक पायाभूत सुविधा, याच्या शासनाने पुरवायचं असतं शेती क्षेत्रासाठी, त्याचा हा फॅक्टर आहे मर्यादित कृषी संशोधन. ते काय आपण शेतकरी म्हणून करू शकत नाही किंवा समाज म्हणून करू शकत नाही, दॅट इज प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट, हे एक लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्याला आपण पतपुरवठा म्हणतो, आर्थिक भांडवल म्हणतो, अगेन हे सोर्सेस कोणाकडनं आले पाहिजे, गव्हर्नमेंटकडनं आले पाहिजे, हे सुद्धा लक्षात घ्या. सो हे सुद्धा एलिमिनेट झालं, हे सुद्धा एलिमिनेट झालं. रास्त आता शेत जमिनीचे विभाजन. आता हा तुम्ही म्हणाल सर सामाजिक आहे, पण हे शेत जमिनीचे विभाजन समाजासाठी होत नाही, हे कुटुंबासाठी होते. कुटुंबात हिस्से पडतात जे आपण म्हणतोय, आणि आपल्या शेतीचं काय होतंय, ज्याला आपण हिस्सेवारी वाटत जाते, पण कौटुंबिक म्हणजेच काय, सामाजिक. हा याचं उत्तर शेत जमिनीचे विभाजन. फार सोपं आहे, मला माहित आहे तुम्ही सर्वांनी हेच आन्सर क्लिक केलं असेल, पण याचं एक सोपं हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मला त्याचं एवढं जस्ट काय म्हणतो एक्सप्लेनेशन हे पुरेसं वाटतं. सेकंड प्रश्न होगा, महाराष्ट्राच्या पश्चिमेस, फार सोपं आहे रे, उत्तर दक्षिण महाराष्ट्राच्या, एक तर आपला हा महाराष्ट्र बरोबर आहे, या महाराष्ट्राच्या मी कुठे गेलो आहे, उत्तर दक्षिण असा पश्चिमेला, आणि उत्तर दक्षिण कुठली रांग दिलेली आहे, सातपुडा काही संबंध नाही आहे, बरोबर आहे. ओके, सातमाळा आहे, पण या भागात असणारी नाशिक धुळे अशी जाणारी सातमाळा आहे, ती पण कशी पसरली आहे, तुम्ही जर दिशा घेतली ती नैऋत्य म्हणू शकतो तुम्ही, किंवा खाली आणली त्याला सातमाळाला इकडे यवतमाळकडे, तर ती दिशा कुठली आपल्या करते, तर ती आपल्या वायव्याकडनं आग्नेयकडे जाते. मी फार टिपिकल सांगतोय, जर एक्झॅक्ट पॉईंट टू पॉईंट काढलं तर. नेक्स्ट तुमचा शंभू महादेव पण अशी सेम, ज्या 3 रांगा आहे, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, त्यातली उरली कुठली, सह्याद्री. त्यांनी स्पेसिफिक विचारलंय, पश्चिमेस पाहिजे आणि दिशा पाहिजे उत्तर दक्षिण, दॅट इज सह्याद्री आणि सह्याद्री. मला 1-2 विद्यार्थ्यांचे मेसेजेस सुद्धा आले, सर ते शंभू महादेव. मग माझं असं म्हणणं असतं, फार जास्त तुम्ही डोकं लावलं, फार जास्त कीस पाडलं की असं होतं. सिंपल दिलेलं आहे उत्तर दक्षिण आणि त्याचं काय होतं, सह्याद्री. इज दॅट क्लिअर? फार सोपा प्रश्न होता, याचं उत्तर सगळ्यांचं ऑलमोस्ट बरोबर असेल. नसतं आता काही 1-2 आठवड्यात झाली राज्यसेवा आपली फॉरेस्टची मेन्स, त्यात प्रश्न पडला होता. त्यावेळेस उकाई आणि आणखी त्याच्यावर काकरापार अशी 2 धरणं विचारली. काकरापार काढलं, उकाई विचारलं. गुजरात राज्यातील उकाई हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? इट्स अ तापी, जी आपल्या महाराष्ट्रातनं तापी जाते, नंदुरबारमधनं बाहेर पडते, आणि नंदुरबारमधनं बाहेर पडल्यानंतर सुरतच्या अलीकडे तिथं त्याच्यावर उकाई प्रकल्प आहे, हे लक्षात घ्या. याचा आन्सर काय आहे,
उकाई हा तापी आहे, साबरमती माही आणि नर्मदेचा काही संबंध नाही. नर्मदा सरदार सरोवर हा मोठा प्रकल्प आहे, साबरमती माहीवर असे फार मोठे प्रकल्प आणि छोटे छोटे प्रकल्प आहे. पण उकाई हा तापीवरचा मोठा प्रकल्प आहे जो महाराष्ट्रात नसून महाराष्ट्राच्या बाहेर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, भारतात या पिकाला सुवर्ण तंतू गोल्डन फायबर, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलेलं आहे, गोल्डन फायबर. 44 नंबरचा रेशीम. मग तुती तसर हे महाराष्ट्रातले विविध काय रेशमांचे आहे. ताग महाराष्ट्राचा किंवा भारतात जरी ताग असेल त्याला आपण ज्यूट म्हणतो. पश्चिम बंगाल तुमचं जो काही ज्याला आपण म्हणतो सुंदरबन त्या भागात ताग येतं ज्यूट. तो कशासाठी वापरला जातो, तुम्ही ते बारदाने वगैरे तयार करता ज्यासाठी आपण माल वाहण्यासाठी उपयोग करतो तो ताग. त्याचा आता याला गोल्डन फायबर काय म्हणतात, जे आपण रेशम ज्याला सिल्क म्हणतो, सिल्कचे कपडे दिसायलाच तो कलर तंतू जो असतो म्हणजे धागा तो गोल्डन, त्याचा गोल्डिश रंग असतो असं आपण म्हणतो, गोल्डिश कलर, त्याच्यामुळे त्याला गोल्डन फायबर म्हटलं जातं. हे सुद्धा लक्षात घ्या. सिल्कच्या साड्या असेल, सिल्कचे शर्ट पॅन्ट्स असतात, पॅन्ट नाही पण शर्ट्स असतात, त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. कापूस ज्याला आपण पांढरा धागा असतो त्याचा संबंध नाही. लोकर याचाही काही संबंध नाही आहे. सो अँसर इज व्हेरी सिम्पल. तुम्ही याचं काही वाचलंच पाहिजे. सर हा शब्द या पुस्तकात आहे का, या पुस्तकात अजिबात त्याच्यात जायचं नाही. इट्स अपॉन ऑन द अवर कॉमन लॉजिक, त्याच्या आधारे हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे रेशीम, हा त्याचा उत्तर. नाउ नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये लोकशाही साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. फार सोपा प्रश्न विचारला. याचा स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर सिंधुदुर्ग. वर्धा जिल्हा, वर्धा नदीचं खोरं हे महत्वाचं आहे खनिजासाठी महाराष्ट्रात. पण वर्धा खोरं म्हणजे त्यात वर्धात असणारं प्रमुख वर्धा प्लस वैनगंगा, तिकडनं येणारं खोरं त्यात भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर याचा उल्लेख करतो. जर याच्यात भंडारा गोंदिया या जिल्ह्यांचा जर समावेश असता तर आपल्याला कुठेतरी विचार करावा लागला असता सिंधुदुर्ग भंडारा गोंदिया, मग आपलं कन्फ्युजन झालं असतं. पण वर्धा म्हटल्यावर वर्धा जिल्ह्याचा विचार करता, जिल्ह्यात वर्ध्याच्या काय फारसे खनिजे सापडत नाही, वर्धा जिल्ह्यात म्हणतोय मी. सो हे ऑटोमॅटिक एलिमिनेट होते. भंडारा गोंदिया म्हटलं असतं तो वैनगंगे खोरेचा भाग आहे आणि वैनगंगा खोरेचा भाग हा प्रामुख्याने, पण वैनगंगा येऊन मिळते शेवटी वर्धेला, तिथून ती प्राणिता होते, म्हणून वर्धा खोरे प्रामुख्याने महत्वाचं खनिजाचं दृष्ट. पण हे नाही, हे एलिमिनेट होतं. बुलढाणा काही संबंध नाही, बुलढाण्याचा तसा काही संबंध येत नाही. बुलढाणा म्हणजे कुठे येतं तर हे सातमाळा अजिंठाचा एंड आहे, अजिंठाचा अकोला वगैरे मध्य मराठवाड्याला लागून असणारा, इथं प्रामुख्याने मोठे खनिज सापडत नाही. हे सुद्धा लक्षात घ्या. लोहखनिजा संबंधच नाही. नाशिकचा तोही संबंध देते. आपल्या इथं सापडणारं लोहखनिज हे आर्कियन कालखंडातील दगडात सापडतं. आर्कियन कालखंडात दगडात जे आर्कियन कालखंडातील जे काही खनिज आहे हे प्रामुख्याने पूर्व विदर्भ किंवा तिकडे असणारं जे असेल तुमचं नैऋत्य महाराष्ट्र, सिंधुदुर्ग किंवा फार फार तर कोल्हापूर, रत्नागिरी अशा जिल्ह्यांपुरतं ते मर्यादित राहतं. आणि लोह खनिजांच्या साठ्यांचा मग या 3 जिल्ह्यांमध्ये कुठे समावेश नाही, ते येतं कुठं सिंधुदुर्ग. हे लक्षात घ्या की आपल्या महाराष्ट्रात असणारं, आता आपण हे रिव्हिजनच्या आधी बघितलंच आहे की महाराष्ट्रात असणारं सर्वात जास्त लोह हे हेमेटाइट स्वरूपाचं आहे आणि त्यातल्या त्यात पूर्व विदर्भापेक्षा सिंधुदुर्गाचं खनिजांचं जे काही लोहाचं प्रमाण आहे ते थोडंसं काय म्हणतो निम्न किंवा त्याला आपण लोअर क्वालिटी म्हणतो अशा स्वरूपाचं आहे. इतकंच डिटेलिंग तुम्हाला माहिती आहे, पण आन्सर इज द सिंधुदुर्ग. फार सोपं आहे. नाउ नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य कृषी बाजार महामंडळाची स्थापना कधी झाली याला म्हणतात, इंग्लिशमध्ये जर वाचायचं झालं तर याला म्हणतो आपण महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर बरोबर अँड मार्केटिंग बोर्ड असं त्याचं उत्तर आहे. हे म्हणणं आहे. मग आता मी याच्यासाठी आपला सोर्सेस, आपलं रंजन सरांचं इकॉनॉमीचं पुस्तक आहे. इकॉनॉमीच्या पुस्तकामध्ये सरांनी जे काही तुमचं कृषी आणि अर्थव्यवस्था दिलेला हा एक टॉपिक आहे अख्खा कृषीचा, त्यात कृषी उत्पादन मार्केटिंग वगैरे त्याच्याच त्या स्टेट बोर्ड आणि त्याचं जर या मंडळाच्या वेबसाईटवर जरी गेलं तर याचं आन्सर 1984 आहे. 1984 पाहिजे. वेबसाईटवर पण दिलेलं आहे आणि आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे, पण आयोगाने 84 ऑप्शन दिला नाही. मग मुलं असा क्लोजेस्ट ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. 1963च्या कायद्यान्वये याची निर्मिती केली, पण जे रिसोर्स आपण चेक करतो रिसोर्समध्ये कुठंच 83 ऑप्शन नाही आहे, 84 आहे. बाकीच्या ऑप्शनचा संबंध नाही. याचं उत्तर आयोग मला असं वाटतं क्लोजेस्ट आन्सर देत असतं 83, पण याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. वेबसाईट आहे महाराष्ट्र ज्याला आपण स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड, याची वेबसाईट या होममध्ये जायचं. होममध्ये जे एस्टॅब्लिशमेंट दिलेलं आहे अबाउट म्हणून एक कॉलम असतो, त्यात गेलं की लगेच एस्टॅब्लिशमेंट सापडेल, तिथनं तुम्ही याचा आन्सर काढू शकता. त्याच्यात पण 84 दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर याचा आन्सर इथंच ऑप्शन नाही. मला वाटतं मग हा रद्द पण होऊ शकतो की याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकू. नंतर खालीलपैकी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर महत्वाचे बंदर काय. आता महत्वाचे बंदर फार सोपं आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा विचार केला तर इथं असणारं कांडला बरोबर आहे, हे तुमचं पश्चिम किनारपट्टीवर आहे. कोलकाता कुठं आहे, इथं असणारं कोलकाता हा पूर्व किनारपट्टी बरोबर आहे. कोलकाताच्या तिथं हल्दिया जे हुगळी नदीवर आहे ते त्या दोन्ही इथंच आहे, लक्षात घ्या. आणि इथं चेन्नई हा या साईडनी आहे, त्यामुळे काही संबंधच नाही. फार सोपं आहे. कांडला
इम्पॉर्टंट का, तर कराची भारतापासून वेगळं झाल्यानंतर तुमची फाळणी झाल्यानंतर जे आपल्याला कराची, जिथून आपण आखाती देशातनं तेल आणायचो, त्याच्यामुळे पहिलं इमिजिएट आखाती देशातनं येणारे जे काय आपले जहाज होते तेल घेऊन, त्याच्यासाठीचं कराची बंदर, जे आपण लाटांच्या आधारे वगैरे म्हणतो तसं माहिती, पण आन्सर इज द कांडला. फार सोपं आहे, गुजरातमधलं. हा आता याचं मी या वेबसाईटवरनं, जे गव्हर्नमेंट टुरिझमची वेबसाईट आहे त्याच्यावरनं हा काय काढलेला आहे, स्क्रीनशॉट काढलेला आहे, बिकॉज आन्सर कन्फर्म करायला. बिकॉज हा 2019 मधला त्यांनी प्रश्न काय केलेला आहे, 2019 मधला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. 2019 वर भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यंतचा वाटा किती टक्के आहे, देशांतर्गतील उत्पन्नातील, ज्याला आपण डोमेस्टिक म्हणतो. ओके, व्हॉट इज द पर्सेंट शेअर ऑफ टुरिझम इन इंडियाज डोमेस्टिक इन्कम ॲज ऑफ 2019. आता हे आयोगाचं उत्तर, म्हणजे सॉरी आयोगाचं म्हणण्यापेक्षा बघा इथं काय दिलेलं आहे, याच्यात जर गेलं 9.3 2019 कॉन्ट्रीब्युशन ट्रॅव्हल अँड टुरिझम जीडीपी ऑफ टोटल जीडीपी इंडिया वॉज 9.3, इंडिया वॉज 9.3 असं त्यात स्पेसिफिक दिलं आहे. फक्त हा प्रश्न का विचारला असेल असं आपण म्हणू शकतो, बिकॉज 2019 नंतर तुमचा काय आला, कोविड आला, आणि कोविडने सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट कशावर केला, टुरिझमवर केला. बिकॉज आपल्याला काय करायचं होतं, डिस्टन्स, कीप अ सेफ डिस्टन्स, आपला स्लोगनच तो होता, अंतर ठेवा, बिकॉज ते व्हायरल इन्फेक्शन कोविड-19चं वाढू नये, आणि त्याच्यामुळे टुरिझम इंडस्ट्री काय झाला, सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झाला. त्या अनुषंगाने त्यांनी विचारलं असेल की आधी टुरिझममध्ये जीडीपीचा वाटा काय. फक्त त्यांनी स्टेटमेंट बस केला नाही, 2019 मध्ये किती होता, 2021 मध्ये किती आहे, किंवा 22 मध्ये तो वाढलेला आहे का, अॅनालिटिकल विचारला नाही. त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड, ज्याला आपण फॅक्च्युअल म्हणतो अशा टाईपचा प्रश्न विचारला होता. पण त्याचं उत्तर अकॉर्डिंग टू धिस गव्हर्नमेंट वेबसाईट, ज्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट टुरिझम वेबसाईट आहे, त्याच्यावर हा डेटा दिलेला आहे, त्याच्यावरनं हा स्क्रीनशॉट मी घेतलाय. म्हणून आन्सर इथं 9.34 आहे. लक्षात घ्या, इथं त्यांनी काय दिलं, 9.3, 9.34 म्हणजेच किती आपण म्हणू शकतो, 9.3 हे त्याचं आन्सर हवं असं मला वाटतं. यात आता आयोग काय, भिलाई फार सोपं आहे. भिलाई कुठे आहे रे, छत्तीसगड. जे काही आपण पहिले लोह पुलत उद्वार केले, पश्चिम बंगाल असतं, दुर्गापूर असतं, तुमचं ओडिसा म्हटल्यानंतर रूरकेला असतं, मध्य प्रदेशमध्ये नाही आहे, ते भेल वगैरे सेल ते मध्य प्रदेशमध्ये, लक्षात घ्या. बरोबर आहे, पण इट्स अ व्हेरी सिम्पल, म्हणजे वन लाईनर क्वेश्चन होते. कदाचित आता मी सर तुमच्याशी माझं हे डिस्कशन झालं भूगोलाचं, सर पण तुमच्या इकॉनॉमी आणि पॉलिटीचं रंजन सर डिस्कशन घेतील, तेव्हा सरांचं ऑब्झर्वेशन सांगतील की इकॉनॉमी पॉलिटीचं, जसं आता मी माझं म्हणणं आहे की भूगोल स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होते. भूगोलामध्ये त्यांनी इकॉनॉमिक जॉग्राफी मिक्स केलं. कुठलं जॉग्राफी मिक्स केलं मी म्हणतोय, इकॉनॉमिक जॉग्राफी. मग कृषी आलं त्याच्यात, पर्यटन आलं, पण पर्यटन हा दोन्हीकडला प्रश्न आहे, हा जॉग्राफी आणि इकॉनॉमीचा आहे. पण विचारताना जो सिक्वेन्स आहे 41 ते 55 जे सलग प्रश्न विचारायची आयोगाची पद्धत आहे, एकेका विषयाला 15-15 धरून, त्याच्यामध्ये हे कशात त्यांनी इन केले होते, तर त्यांनी हे आपल्या जॉग्राफीमध्ये इन केले होते, म्हणून त्याचं हे करण्यात आलं. याचं उत्तर छत्तीसगड आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 च्या दशकात जे काही तुमची निगेटिव्ह ग्रोथ रेट पूर्ण याच्यात आजपर्यंत भारताच्या लोकसंख्येची दशवार्षिक वृद्धी दर मध्ये एकमेव डिकेड असं आहे 11 ते 21 ज्यात तुमची निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे. आणि निगेटिव्ह ग्रोथ रेटचं कारण काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं कारण साथीचे रोग, साथीचे, मग त्या कॉलरा होता, त्याच्यानंतर प्लेग होता. या साथीच्या रोगांमुळे काय होता, तुमचा मृत्यू दर अधिक होता. कुठला दर अधिक होता, तुमचा मृत्यू दर हा काय होता, जास्त होता, आणि जन्म दर काय होता, हा कमी होता. त्याच्यामुळे तुमची काय झाली, निगेटिव्ह. त्या काळात कमी जन्मदर होता, बरोबर, हे होतं, जन्मदर कमी झाला, पण कशामुळे, मृत्यू दरात अति जास्त वाढ होता, पुरामुळे झालेला मृत्यू आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे, ह्याचा काही संबंधच नाही आहे, औद्योगिकरणाचा अभावाचा काही संबंध नाही आहे. पुरामुळे म्हणण्यापेक्षा त्यावेळेस मग आपण आणखीन एक कारण त्यासोबत आपल्या पुस्तकात जेव्हा आपण वाचतो किंवा आपलं इकॉनॉमी सरांचं पुस्तक आहे त्यातही हे कारण दिलेलं आहे, त्यात विश्लेषण पण दिलेलं आहे. ते म्हणजे काय, दुसरं तुमचं पहिलं महायुद्ध, पहिल्या महायुद्धाचा परिणाम झाला, बिकॉज आपल्या इथनं भारतातनं जे काही लोक इंग्रजांकडे सैनिक म्हणून पाठवत होते त्यांचाही मृत्यू, असे वेगवेगळे कारण आहे. पण यातलं मेजर व्हेरी सिम्पल, साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरातील काय झाली, वाढ झाली, त्याच्यामुळे तो निगेटिव्ह मध्ये गेला. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण. आता हा प्रश्न याच्यात थोडं कन्फ्युजन असू शकतं बऱ्याच विद्यार्थ्यांचा. एक तर हे उत्तर मार्क केलं असेल ए व डी किंवा बी व सी. सो लेट सी, मी असं म्हणतो आपण चेक करूया बी व सी का ए व डी. मी आता पहिली एक गोष्ट, ठीक आहे, ए काय म्हणतो, ग्रामीण भागात जन्मदर कमी आहे. ग्रामीण भागात जन्मदर कमी नाही आहे, इथं आपण फॅक्च्युअली सांगू शकतो ग्रामीण भागातील जन्मदर हा शहरी भागापेक्षा जास्त आहे. सो दॅट इज फॅक्च्युअली इनकरेक्ट ए. मग उरलंच काय तुम्हाला, फक्त बी सी डी, अलोन डी कुठं सापडत नाही एकटं कुठल्या ऑप्शन मध्ये, नाही फक्त डी इथं दिलेलं आहे. बरोबर आहे, ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त आहे का, तर यस, जर कम्पेअर टू द ग्रामीण आणि शहरी केलं तर मृत्यूदर जास्त आहे. पण त्याचं ते कारण दिसत नाही आपल्याला. या कारणाला जर आपण जाऊन भिडलो तर लक्षात घ्या, आता मी दोन आकडे मांडतो. 2001 ची लोकसंख्या ग्रामीण भागातली, आपल्या भारताची 2001 ची जी लोकसंख्या आहे ग्रामीण भागाची, बघा मी इथे लिहून आणली याच्या वेबसाईटवरून, आपल्या सेन्ससच्या 12.2% एवढी लोकसंख्या आहे. आणि 2001 ला जी आपल्या 2011 ला जी ग्रामीणची लोकसंख्या आहे
ती 68.84 आहे. आता बघा 2 मिनिटं असा विचार करावा लागेल आपल्याला की आपली ग्रामीण भागातील लोकसंख्या ही किती आहे. एकूण 100% पैकी 100 लोकांपैकी 72.2% लोक कुठे राहतात, ग्रामीण भागात राहतात. म्हणजे इथे शहरी भागाची लोकसंख्या किती आहे, इथे मी म्हणतो नागरीचं प्रमाण किती आहे, तर नागरीचं प्रमाण तुमचं एकूण जी आहे ते नागरीचं प्रमाण हे तुमचं 28.8% होतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि इथं जर मी आलो तर इथं नागरीचं प्रमाण 31.2% असं मी म्हणेल. आता हा पण विचार करावा लागेल ना. आणि जर तुम्ही विचार आणखीन एक केला इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ पॉप्युलेशन असं जर विचार केलं तर आपली दरवर्षी लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या आज माझ्या गावाची लोकसंख्या 100 होती, उद्या माझ्या गावाची लोकसंख्या 100ची 95 किंवा 90 नाही झालेली आहे. गावाची लोकसंख्या काय झालेली आहे माझी 110 झाली आहे. पण जो रेट आधीचा होता, रेट ऑफ ज्याला आपण डिकेडल किंवा ग्रोथ रेट होता गावाचा लोकसंख्येचा, तो ग्रोथ रेट कमी झाला. बिकॉज त्याचं महत्वाचं कारण आहे की ग्रामीण भागातील रोजगार उपलब्ध कमी असल्यामुळे काय करतात, ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलांतर करतात. मग याला आपण म्हणू शकतो की BNC. काय म्हणतो आन्सर, अकॉर्डिंग टू माझं जे काही परसेप्शन लॉजिक्स आहे त्याच्यानुसार माझं पहिलं उत्तर B&C असं मला वाटते. तुमच्यातले काही जण म्हणू शकतात सर ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त आहे, तो आपल्याला हे वाढवावं लागेल हे उत्तर. बिकॉज आता ग्रामीण भागात मृत्यूदर काय जास्त आहे, तिथं फॅसिलिटी, तिथलं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर, जे हॉस्पिटलायझेशन आणि सगळ्या गोष्टी आहे, आणि तिथं असणारा जो अवेअरनेस आहे याच्याबद्दलचा अजूनही भारतातला त्याच्यात असणारी जी कमतरता आहे त्याच्यामुळे जर कम्पेअर केलं तर नागरी भागापेक्षा ग्रामीण भागात काय मृत्यूदर अधिकच आहे. म्हणून लोकसंख्या कमी होत नाही. जर आपण अशा परसेप्शननी बघितलं 1 मध्ये 72 होते आता कमी झालं म्हणजेच किती झालंय 68, याचा अर्थ लोकसंख्या कमी होत आहे बिकॉज आपलं अर्बनायझेशन वाढत आहे म्हणून ग्रामीण भागातील लोकसंख्या तुम्हाला कमी दिसत आहे. मग अर्बनायझेशन कुठं कमी आहे, अर्बनायझेशन स्टेबल पाहिजे होतं, आपलं शहरीकरणाचा दर हा स्टेबल पाहिजे होता, कमी तो नाहीच आहे, तो वाढतोय बिकॉज लोक जास्तीत जास्त शिफ्ट कुठे होत आहे, शहराकडे होत आहे. तर रोजगार हे त्याचं प्रमुख कारण आहे. म्हणून मी इथे आन्सर काय दिलं आहे BNC. अँड लेट्स सी आयोग काय म्हणते. आयोग थोडी लॉजिकल एक्सप्लेनेशन देते, ते लॉजिकल एक्सप्लेनेशन आपल्याला लावायची आहे, त्या आधारे हे आन्सर मी मांडलेलं आहे असं मी म्हणेल. नेक्स्ट, महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त पूर्व विदर्भ. मी तुम्हाला आता तुम्ही मला फॅक्च्युअल डेटा वगैरे कुठे आहे, फॉर एक्झाम्पल आपण जी प्रमुख पुस्तकं वापरतो, आता किनारपट्टीचा संबंधच नाही, इथं सम व दमट आहे, बरोबर आहे, इथं काही संबंध नाही आहेत. कन्फ्युजन कुठं, पश्चिम महाराष्ट्र हाही भाग आहे पण इथं इतकं जात नाही. सर्वात अधिक विचारलंय, सर्वात जास्त तापमान मोर दॅन 45 डिग्री सेल्सिअस, मोर दॅन 42-43 डिग्री सेल्सिअस असं जे असेल तो कुठला आहे, तो पूर्व विदर्भ. त्यातही सगळ्यात जास्त टार्गेट आहे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या 3 जिल्ह्यांमध्ये मीन ॲव्हरेज 45 डिग्री प्लस सेल्सिअस असतं, इन्क्लुडिंग नागपूर. अगेन अमरावती आणि मराठवाड्यात आला की असतं पण 40-42, जळगावमध्ये पण 42-46 असतं पण मीन ॲव्हरेज जळगावचं 40-42 निघेल, मराठवाड्याचं 40-42 निघेल. तुम्ही पूर्व विदर्भाकडे गेला, भंडारा गोंदिया, त्यात चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया असं जर म्हटलं तर मीन टेम्परेचर किती 45 डिग्री सेल्सिअस. तो व्हेरी सिम्पल. आणि मग रेफरन्स कुठे आहे, तर स्टँडर्ड पुस्तक आहे सौदी सरांचं असेल किंवा आपलं भगीरथचं असेल, बरोबर आहे. तुम्ही जे स्टँडर्ड पुस्तक वापरतात त्यात 40 वर्षाचे मीन टेम्परेचर दिले आहे, त्याच्यावरनं कन्क्ल्युजन दिलंय, तो गव्हर्नमेंटचा डेटा असतो वेबसाईटवरनं, त्यांनी फक्त पुस्तकात मांडलाय, दॅट इज पूर्व विदर्भ, नॉट एल. कुठेतरी कन्फ्युज होतं मराठवाडा, पण मला वाटतं पूर्व विदर्भ हे त्याचं आन्सर आहे. नाऊ नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केलं, 2017. पुस्तक तुम्ही सर कुठं आहे, कसं आहे पुस्तक जे तुम्ही रेफरन्स वापरतात. मग महाराष्ट्राचा भूगोल म्हणून आपण सौदी सरांचं वापरत असेल किंवा आपलं भगीरथचं वापरत असेल, सगळीकडे दिलेलं आहे. जे धोरण 2000 सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी वॉज डिक्लेअर इन द 15 and 16. इम्प्लिमेंटेशन बाय द स्टेट गव्हर्नमेंट्स स्टार्टेड फ्रॉम द 16 and 17, पण महाराष्ट्र स्पेसिफिकली स्टार्टेड फ्रॉम द 17. हे लक्षात घ्या, 2017 आहे, जे की मी रिसोर्स शोधले त्यातला आन्सर 2017 असं मी तुम्हाला सांगतो. नाऊ नेक्स्ट, पुढील विधाने योग्य की अयोग्य हे ठरवा. बघा, शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट, ओके, आणि वाट्या हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. आता हे माझं असं म्हणणं आहे की याला इंग्लिशमध्ये वाचल्यावर थोडं जास्त चांगलं कळतं मराठीपेक्षा. बघा, मी इंग्लिशमध्ये एकच मिनिट द्या मला, मी इंग्लिशमध्ये फक्त स्टेटमेंट वाचतो. पहिलं स्टेटमेंट आहे कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर. कमर्शियलायझेशन शब्द तुम्हाला लक्षात येईल. डिड नॉट प्रमोट द कॅपिटलिस्ट. अरे पण जर मला कमर्शियल लेवलचा विचार करायचा आहे तर मला भांडवल लागेल ना. मी काय कॅपिटल कधी गुंतू. डिड नॉट प्रमोट द कॅपिटलिस्ट म्हणजे कॅपिटलिस्ट कमर्शियलायझेशन प्रमोशन करत नाही. मी जर भांडवल गुंतवतोय, मी काय पारंपरिक शेतीसाठी भांडवल गुंतवणार आहे का, नाही. जर मी भांडवल गुंतवत आहे तर मला शेतीचं व्यापारीकरण झालेलंच हवंय. व्यापारीकरण म्हणजेच काय, मोठ्या प्रमाणात उत्पन्न.
म्हणून मी शेतीमध्ये पैसे गुंतवतोय. सो हे पहिलं वाक्य सरासरी चुकीचं आहे. व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळालेलं नाही, उलट मिळाले आहे असं यायचं पाहिजे. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे, चूक आहे. पहिलं स्टेटमेंट चूक आहे. म्हणजे हे हा तुमचा गेला ए आणि बी काय योग्य विधान आहे, बरोबर आहे. आणि ए विधान योग्य बरोबर आणि बी विधान चुकीचं, त्याच्यामुळे चौथं पण गेलं. दोनच ऑप्शन राहिले. लेट मी चेक. ए विधान चुकीचे आणि बी विधान बरोबर का ए आणि बी योग्य विधाने नाहीत. ओके, हे आपल्याला शोधायचं. बी काय म्हणते, शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील दॅट इज टेनन्सी वहिवाट आणि हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. आता तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंग समजून घ्यावं लागेल. आपण ज्याला आधुनिक शेती म्हणतो, आधुनिक शेतीचे काही प्रकार आहेत. मग त्यात नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती सोडून द्या. आधुनिक शेतीमध्ये कंपनी शेती, कंत्राटी शेती, सहकार शेतीचे वेगवेगळे प्रकार आहे. ज्या वेळेस तुम्हाला भांडवलदार पाहिजे असतो, इन्व्हेस्टर पाहिजे असतो, त्याच्या इन्व्हेस्टरला महत्वाचं आहे तुमचं प्रोडक्शन काढून द्या, मी इन्व्हेस्ट केलेला पैसा मला काय करून द्या, काढून द्या. आणि अशा वेळेस सर्वात मोठं ज्यावेळेस व्यापारीकरण कमर्शियलायझेशन झालं त्यावेळेस तुम्ही भाडे तत्वावर शेती देता. तुमच्याकडे आता तो कमर्शियलाइज करायला आला. सपोज मी एखादी फॅक्टरी टाकली चिप्सची आणि मला मोठ्या प्रमाणात आलू पाहिजे असेल, मी काय 3-3 एकराचे वेगवेगळे करार करू का? मग मी म्हणतो सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही एकत्र करार करा, सामूहिक शेती. मी तुमची दॅट इज मी पार्ट कॉर्पोरेट ज्याला म्हणतो, मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांकडनं एकत्रित घेतो, म्हणजे शेअरिंग वाढतं. माझं म्हणणं आहे बी स्टेटमेंट शुड बी द करेक्ट. आणि म्हणून याचा आन्सर ए विधान चुकीचे आणि बी विधान योग्य बरोबर पाहिजे, असं इथं आपल्याला लॉजिक लावता येईल. हे लक्षात घेऊया. पण बऱ्याच मुलांना काही कन्सेप्ट असतील, असं का तसं का, ते आपल्याला क्लिअर करावं लागेल. मी सांगितलं ते लॉजिक्स लक्षात घ्या. पहिलं तर शुअर शॉट काय आहे, चुकीचं आहे असं पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. लास्ट क्वेश्चन भूगोलाचा. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक सर्वात जास्त परिणाम झालाय? दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा डोंगररांग, किनारपट्टीचे मैदान, मुदखेड टेकड्या. आता 2 मिनिटात महाराष्ट्र काढूया. ओके, आणि आता बघा या महाराष्ट्रात हा पहिलं लागलाय तुमची कुठली आहे, काय दाखवल्याचे महाराष्ट्रात दख्खनचे पठार, किनारपट्टीचे मैदान. ठीक आहे, हरकत नाही. याच्यामध्ये जो हा भाग आहे हा आपला सह्याद्री आहे. आणि काय भाग झालाय हो, सह्याद्रीला सर्वात जास्त वारे वाढतात, तिथं पाऊस पडतात. सह्याद्रीमध्येच महाराष्ट्राच्या ज्याला आपण सह्याद्रीच्या पूर्वेकडे म्हणतो रेन शॅडो झोन, त्याला तुम्ही अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणतात, बरोबर आहे. जसं तुम्ही पूर्वेकडे गेल्यात पर्जन्य कमी होतं. का पर्जन्य कमी होतं? कारण की सह्याद्रीला नैऋत्य मोसमी वारे अळून त्याच्यातलं ज्याला आपण म्हणतो काय प्रतिरोध स्वरूपाचे पर्जन्य असे मोठ्या प्रमाणात पडून जातं. आणि जे वारे परत पूर्वेकडे जातात त्यामध्ये बाष्पांचं प्रमाण कमी असतं. म्हणून महाराष्ट्रात पूर्वेकडे जाताना पर्जन्याचं प्रमाण काय होत जातं, कमी होत जातं. जर सपोज इथं सह्याद्रीच नसता, आपल्या सुद्धा किनारपट्टीवर, गुजरातच्या किनारपट्टीवर कुठं पाऊस पडतो? रन ऑफ कच्छ, गुजरातच्या किनारपट्टीवर वाळवंटी सदृश्य प्रदेश आहे. गुजरातच्या किनारपट्टी म्हटलं समुद्रातनं वारे तिथे पण येत असतात, पण तिथे येत नाही. किंवा अरोलीला पॅरलल आहे, ते वारे अरोलीला पॅरलल वाहतात, म्हणजे तिथेही काय पडत नाही, पर्जन्य. म्हणून सह्याद्री आणि सातपुडा बरोबर आहे, हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. सातपुडा उत्तरेकडे आहे आणि आपल्या इथं उत्तरेकडे जे काही इतके थोडेफार वारे वाहतात, या पण सातपुडाला मेळघाट वगैरे जास्त पाऊस पडतो किंवा पायथ्याशी पाऊस पडतो. त्याच्यामुळे पर्वतीय भाग कुठल्याही भागात हवामानावर काय करतो, हवामानावर इम्पॅक्ट करतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे. तुम्ही मुदखेड टेकड्याचा काही संबंध नाही. मुदखेड टेकड्या कुठे आहे? ह्या इकडे तुमच्या नांदेडमध्ये खाली कॉर्नरला, बरोबर आहे, किनवट टेकड्याजवळ. याचा संबंध नाही. दख्खनचे पठार, ते अख्खं पठार जास्त तापतं कमी होतं, ते तापलंही असतं ते आताही तापतं, बरोबर आहे, त्याचा काही संबंध नाही. आताही ते थंड होतं, तिथे एक्स्ट्रीम विषम तापमान विषम हवामान आपल्याला जाणवतं, हा संबंध आहे. पण त्याचा शुअर शॉर्ट आन्सर काय? सह्याद्री, पर्वती, सातपुडा, डोंगररांग. असे आपल्याला भूगोलाचे 15 प्रश्न होते. माझं म्हणणं आहे काही प्रश्न खूपच स्ट्रेट फॉरवर्ड होते, काही तुम्हाला थोडेसे इकॉनॉमिक किंवा असे लॉजिक बेस्ड क्वेश्चन होते, असं त्या परसेप्शन आहे. पण ऑन एन ॲव्हरेज 12 प्रश्न प्रत्येकाचे बरोबर येणार आहे. मलाही माहित आहे 12 ते 13 प्रश्न 1-2 प्रश्नामध्ये कन्फ्युजन असू शकतं, ते होईल दूर. ते आयोग आहे आणि आयोगाला आपण आयोगाच्या काही गोष्टी आहेत त्याला आपण नाही करू शकत, काही चॅलेंज वगैरे ते आपल्या हातात नाही आहे. तर अशा स्वरूपाचे आपण भूगोलाचे प्रश्न काय केलं आहे, विश्लेषण केलेलं आहे, हे लक्षात घ्या. याच्यानंतर रंजन सर स्वतः इकॉनॉमी आणि पॉलिटी या 2 विषयाच्या प्रश्नाचं तुमच्यासोबत काय करतील, विश्लेषण घेतील आणि तुम्हाला स्पष्टीकरण देतील. थँक्यू.